चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यात हॉटेल केवळ चमचमीत पदार्थ घेऊन चालत नाही, तर किचन देखील तेवढे स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. परंतु शहरातील बहुतांश हॉटेल चालकांनी नियम धाब्यावर बसल्याचं पाहावयास मिळत असून पदार्थ चमचमीत दिले जात असले तरी किचन मध्ये मात्र घाणच घाण दिसून येत आहे. नाश्ता किंवा जेवणाआधी किचन डोकावून पाहिले तर त्या हॉटेलमध्ये कोणी जेवणारे नाही अशी परिस्थिती दिसून येते. याकडे मात्र अन्न औषध प्रशासन विभागाचे कायम कानडोळे असल्याचं दिसून येत आहे. तालुक्यातील छोट्या मोठ्या हॉटेल नाश्ता सेंटरची संख्या बरेच प्रमाणात आहे. या ठिकाणी अन्न औषध प्रशासनाच्या नियमानुसार पदार्थाची विक्री होणे आवश्यक आहे. ताजे पदार्थ खुले तेल न वापरता पॅकिंगचे तेल वापरावे. एखादा पदार्थ तळल्यानंतर ते तेल पुन्हा वापरू नये. किचनच्या हॉटेलमध्ये सर्वत्र स्वच्छता असावी अधिनियम आहे, परंतु हॉटेल मालकाकडून कुठल्याही नियमांचे पालन करण्यात येत नाहीये. बहुतांश जण एकच तेल 8-8 दिवस वापरत असतात. अशा तेलात तळलेले पदार्थ खाल्ले तर आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु अन्न व औषध प्रशासनाकडून हॉटेलची तपासणी होते ना कारवाई परिणाम हॉटेल चालकांना रान मोकळे झाले. दुसरीकडे मात्र नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं चित्र आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने जिल्ह्याचा कारभार चंद्रपूरहून पाहण्यात येतो. वर्षे 6 महिन्यातून एखाद्या वेळीच तेही नजर चुकीचे विभागाचे पथक फिरते. त्यामुळे हॉटेलच्या लोकांना कुठल्याही नियमाचे पालन करण्याची गरज पडत नाही. अन्न व औषध प्रशासनाकडून हॉटेल नाश्ता सेंटरची नियमित तपासणी होत नाही, त्यामुळे कारवाईचा काही प्रश्न निर्माण होत असल्याचं पाहावयास मिळत नाही. परिणामी हॉटेल चालकांचे चांगलेच फायदा असून नियमाचे पालन न करता खाद्यपदार्थांची विक्री करण्यात येते. यातून मात्र एक प्रकारे आरोग्याची खेळ सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे. एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी वहाब अली सय्यद, चंद्रपूर.